आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की छत्रपती संभाजीनगर मोदीजींमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, प्रगती झाली। गेल्या 2.5 वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं। ऐसा कभी नहीं हुआ कि हमने मांगा और मोदीजी ने दिया नहीं। आधीचं सरकार मात्र अहंकारी कडक सिंग बनून होतं आणि मी कशाला मागू असा इगो अहंकार। अरे राज्यकर्त्यांनी महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदत मागणं म्हणजे हा कमीपणा नाही, पण आम्ही जातो राज्याला विकासाकडे नेण्यासाठी। हे दिल्लीत जातात, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, माझा चेहरा बनवा। बाळासाहेब होते तेव्हा सगळे मातोश्रीत येत होते, आज उलट झालंय, दिल्लीच्या गल्ली गल्लीत फिरायला लागतंय। हे बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळेच ही परिस्थिती आलेली आहे। आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री 2.5 वर्षात काय केलं आपल्याला माहित आहे। घरात बसून कोमट पाणी पित होते आणि दुसऱ्यालाही सांगत होते कोमट पाणी प्या, कोमट पाणी प्या। फेसबुक लाईव्ह वर सरकार चालते का? गृहमंत्री खंडणीच्या आरोपाखाली जेलात जात होते, सगळे प्रकल्प बंद पाडत होते। जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, मेट्रो, सगळी कामं बंद। आणि या कामामधले स्पीड ब्रेकर, देवळं बंद होती, भ्रष्टाचाराची दुकानं राजरोसपणे सुरू होती। आम्ही ती सत्ता उलटवून टाकली, सरकार पलटवून टाकलं, टांगा पलटी करून टाकला आणि महायुतीचं सरकार आणलं। या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं सरकार आणलं, मोदीजींच्या आशीर्वादाचं सरकार आणलं। आणि गेल्या 2.25 वर्षात महायुतीने कामाचा डोंगर उभा केलाय। महाबिघाडीच्या काळात फक्त भ्रष्टाचाराचा डोंगर होता, आम्ही भ्रष्टाचाराचे अड्डे बंद केले आणि विकासाचा बॅकलॉग भरून काढला। आणि म्हणून